संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत खंडोबा पाली हे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात आहे. शंकराचे अवतार असणारा पाली खंडोबा हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. पुणे कराड मार्गावर उंब्रजवरून काशीळकडे साधारणपणे 5 किमी अंतरावर पाली हे गाव आहे. या गावावरूनच त्याला पालीचा खंडोबा या नावाने ओळखतात. हजारो लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. जानेवारी महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. खंडोबा देवाचे मंदिर हे तारळी नदीच्या तीरावर आहे. पुण्यापासून 135 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून तेथे जाण्यासाठी 2 तासाचा वेळ. सदरच्या देवस्थानात दररोज 4 वेळा पूजा अर्चा केली जाते. देवस्थान हेमाडपंथी असून ते सुमारे 1000 वर्षांपूर्वीचे आहे. मंदिरात नारळ वाढवित नाहीत. बकरीचा पशुबळी दिला जातो. येथे पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबाचे व म्हाळसाचे लग्न लागते. त्याची पौराणिक कथा खालीलप्रमाणे. ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी श्री भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून देवांना व दैत्यांना अमृत व सुरापान यांचे वाटप केले. त्यावेळेस मोहिनीचे रूपावर शंकर भाळले. त्यावेळी श्री विष्णूने शंकरास सांगितले की तू ज्यावेळी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करशील त्यावेळी मी तुझी इच्छा पूर्ण करीन. त्याप्रमाणे श्री भगवान शंकराने पार्वतीच्या शरीरात प्रवेश करून मोहिनीचे रूप धारण केले व ती अतिसुंदर दिसू लागली म्हणून तिचे नाव महालयाशक्ती असे ठेवले. तीच म्हाळसा. तिने तिम्माशेठ वाण्याच्या घरी बालकनेचे रूप धारण केले व तिचा विवाह सदर वाण्याने मार्तंड भैरवाशी पौष पौर्णिमा या दिवशी करून दिला. म्हाळसा व महाळसाकात येथून गुप्त झाले आणि ते शिवलिंग रूपाने प्रकट झाले. त्यावेळी पाली येथील खंडोबास मल्हारी म्हाळसाकात हे नाव पडले. पालाई गवळण यांच्या भक्तिप्रीत्यर्थ येथे देव निर्माण झाला म्हणून पालाई या नावावरून सदर गावास पाल हे नाव पडले. सदर देवाचा पुजारी दरवर्षी बदलतो. त्याचप्रमाणे वारकरी मात्र प्रतिदिनी बदलतो. गावाची वस्ती 2500 असून तेथील महादेवांस उमामहेश्वर या नावाने संबोधले जाते. देवास फुलाचा कौल लावला जातो. कौल उजवा दिल्यास देवाचे करणे काही राहिले नाही व कौल डावा दिल्यास आपले काही राहिले आहे असे तेथील भाविक लोक मानतात. खंडोबाच्या लग्नकथा. एक वाघ्या. खंडोबाला वाहिलेल्या पुरुषास वाघ्या तर स्त्रीस मुरळी असे म्हणतात. खंडोबा हे दैवत बहुपत्नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बाणाई वा पालाई धनगर आहे. मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानण्यात येतो. म्हाळसा नेवाशाच्या तिमशेट नावाच्या व्यापाऱ्याच्या घरात जन्मली. स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली, जी सातारा, येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते. दुसरी पत्नी बाणाई, बनाई इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले. तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणाऱ्यास 12 वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छुक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संतप्त झाली. तेव्हा बायकांचे भांडण थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरी गडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात. पालीचा खंडोबा यात्रा. पाली खंडोबा यात्रा
श्री खंडोबा व म्हाळसा यांची विवाहयात्रा प्रसिद्ध असून यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक पाल येथील मंदिरात हजेरी लावतात. भाविकांनी दिलेल्या देणगीतून 4,51,000 रुपये किमतीची 11 किलो चांदी, 1,72,000 रुपये किमतीचे 66 किलो पितळ आणि जवळपास 77,000 रुपये किमतीचे सागवानाचे लाकूड वापरून सुमारे 7 लाख रुपये किमतीचे आकर्षक सिंहासन तयार करण्यात आले आहे.